So hello everyone, my name is Swapnil Suryavanshi and we are making today dhokla. So these are our ingredients like Ashirwad chana besan. This is necessary for dhokla. This is our tadka pan. This is salt. ही आपली थोडी साखर आहे. दिस इज सम मिरची, हे टर्मरिक पावडर आणि मोहरी आणि ह्याच्यात थोडं आहे पाणी आणि हे आपलं बेसन आहे. ह्याला आपण खलून घेतलेलं आहे आणि आता आपण सुरू करणार आहोत ढोकला बनवण्याची प्रक्रिया. सो आता याच्यामध्ये शुगर, सॉल्ट आणि बेसन पीठ, सॉल्ट आणि शुगर थोडी एकदम थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून ह्याला आपण फेटून घेतलेलं आहे आणि ह्याला लावलेलं आहे आपण ऑइल, जेणेकरून ढोकला जे आहे ते ह्याला चिटकणार नाही. सो ह्याला फेटत आहे, असंच फेटत आहे आणि हे आपल्याला आता इनो ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. व्हॉट इज द रिॲक्शन? इट इज सो सॅटिस्फाईंग. बघा किती छान दिसतंय, सो सॅटिस्फाईड. आणि लगेच पीठ जे आहे फुलून आलेलं आहे वरी. आणि हे जे आता बॅटर झालेलं आहे आपलं तयार, ते आपल्याला टाकायचं आहे. तर तेल लावलेलं आहे ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये. वाव, सो आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि पहिलं आपण हे भांडं खाली ठेवून घ्यायचं आहे पालतं करून, जेणेकरून आपल्याला हे जे आहे बॅटर ते आपल्याला इथे ठेवून घेता येईल. हे बघा, असे चांगल्या प्रकारे आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. जर आपण इकडे तिकडे झालं तर आपला ढोकल्याचा आकार बदलू शकतो. त्याच्या बायला आता बघूताच आपण ढोकळा कसा बनणार. सॉरी, पण हे माझ्या आजोबांचं जे आहे डायलॉग आहे, मला खूप आवडतो. त्यामुळे माझा फेमस डायलॉग मला खूप आवडतो, त्याच्या बायला. सो असं काही आपल्याला आता असं काही गॅसवर आपण ठेवून घेतलेलं आहे आणि हे आपले इन्ग्रेडियंट्स होते. तर हे आपण लक्षात ठेवूनच आणि आपल्या नीट क्वांटिटीतच यूज करावेत अशी माझी इच्छा. आणि हे बघा आपण घेतलेलं आहे. आता ह्याला किती वेळ आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर? 15 ते 20 मिनिट ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिट ठेवून आपलं जे आहे ढोकला तयार होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला, तुमच्याकडे पॅन असेल नसेल, पण आपल्याला तडका द्यायचा आहे. तो आपल्याकडे पॅन आहे. ह्या पॅनमध्ये आपण तडका बनवायचा आहे आणि वरून असं झणझणीत असा मिरच्या, लाल हिरव्या मिरच्यासोबत आपल्याला तडका द्यायचा आहे. सो आपल्याला हे जे आपली गॅसची क्वांटिटी आहे तेवढ्याच आपल्या फ्लेमवर आपला गॅस राहायला पाहिजे, नाहीतर आपला ढोकळा जे जळू शकतो, नाहीतर कच्चाच राहू शकतो. सो आता आम्ही एक वेळेस चेक केलेला आहे, फुलून आलेला आहे ढोकळा. तो आपण आता बघूया तडका देताना. सो तडका बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे तडका पॅन आणि त्याला आपल्याला ठेवायचं आहे छोट्या गॅसवर. त्याच्यात थोडी मोहरी, त्याला आपण नाचू द्यायचं आहे, तेलामध्ये नाचायचं आहे. हे बघा सुरू झालेलं आहे, नाचणं सुरू झालेलं आहे. बघा उडून येत आहे. प्लीज डोंट कम ऑन माय कॅमेरा. मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आपण. सो अशा काही प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपल्या ढोकळ्यावर तडका. आणि हे बघा कसं दिसत आहे आपला ढोकळा. ह्याच्या आपण छोट्या छोट्या पीस करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपला खूप छान असा, सुंदर असा आणि एकदम टेस्टी असा ढोकळा तयार झालेला आहे. सो बघा कसं दिसत आहे. आपल्याकडे जर आता कोथिंबीर असती तर अजून पण छान दिसलं असतं, पण घरी जेवढं साहित्य आहे त्याने आपण बनवलेलं आहे. सो हे बघा गरम गरम एकदम स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे आपला. इतका स्पॉन्जी काय सांगू, हे बघा हातात असा हलत आहे.
वाव, एकदम खुसखुशीत आणि मऊ मऊ असा आपला. तर हे बघा, बनवल्याच्या जस्ट 1 मिनिटाच्या आत आपण एवढा ढोकळा सगळा संपलेला आहे. त्याच्या बाईला असला खतरनाक ढोकळा मी आतापर्यंत कधीच खाल्लेला नाही.